हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी पांडुरंग शेह बरगुडे, भोसरी केंद्र, भोसरी पुणे 39। तर मी पहिल्यांदा बापूंना बघितलं 2008 साली 17 डिसेंबर 2008ला की बापू भारती विद्यापीठ पुणे इथं बापूंचं प्रवचन होणार होतं। 2005, 6, 7 साली मला फक्त बापूंचं नाव माहिती होतं। 2008च्या अगोदर आपल्याला फक्त हरिओम म्हणायचे एवढंच आपल्याला बापूंबद्दलची माहिती होती, हरिओम बापू म्हणून। पहिल्यांदाच मी ज्या सद्गुरूंना भेटायला गेलो तर मी जाणार होतो, तर गेल्यानंतर मी भारती विद्यापीठात आम्ही 4:30, 5, 5:30ला तिथं पोचलो होतो आणि 7 वाजता बापूंचं प्रवचन चालू होणार होतं। बापूंचं प्रवचन ऐकायचं हे मनातून खूप इच्छा होती आणि ती माझी पूर्ण झाली होती। तर मी गेल्यानंतर त्या दिवशी 17 डिसेंबर 2008, तर 2008ला त्यावेळी माझ्याकडे 3 व्हीलर एक रिक्षा टेम्पो होता। तर त्या रिक्षा टेम्पो 15 पासूनच 15-16 हे 2 दिवस गाडीला स्टार्टरचा प्रॉब्लेम येत होता आणि ती गाडी ढकल स्टार्ट झाली होती। गाडी ढकलून चालू केल्यानंतर परत स्टार्टरनी चालू केली की चालू व्हायची आणि परत 5 मिनिटानंतर परत स्टार्टर मारायला गेले की परत ढकलावी लागायची, अशी गाडीची परिस्थिती झाली होती। तर त्यावेळी मी अशा परिस्थिती असताना मी बापूंना भेटायला गेलो तिकडे प्रवचन ऐकायला। 7 वाजता प्रवचन बापूंचं चालू झालं। मी भारती विद्यापीठमध्ये पार्किंगमध्ये गाडी लावली आणि प्रवचन ऐकायला मी आणि माझी घरातली फॅमिली, मुलगी, आम्ही 3 मेंबर आम्ही तिथे गेलो होतो। तर जवळपास 5 तास झाले होते आणि 5 तास झाल्यानंतरही परत आपल्या मनात आलं की चला आता आपल्याला तर गाडी ढकलून चालू करायची, त्यामुळं पार्किंगमधल्या सर्व लोकांना जाऊन द्यावं आणि नंतर आपण गाडी ढकलून चालू करता येईल। त्या उद्देशाने मी थांबलो आणि थांबल्यानंतर मी परत गाडीत बसलो आणि जर मी स्टार्टर पहिलं फक्त दाबून बघावं तर काय होत, कुठकुठ आवाज येतो किंवा काय परिस्थिती बघावी। आणि खरोखर असं झालं की 5 मिनिटांनंतर गाडी न चालू होणारी 5 तासानंतरही स्टार्टर लगेच धड चालू झाली आणि मी त्यावेळी माझा आनंद एवढा पहिल्याचा जो एवढा आनंद होता ना, असा आनंद झाला की बापू हरिओम बापू, मी लगेच तिथं हरिओम पटकन मला हरिओम बापू, कारण मला तेवढंच बापूंबद्दल माहिती तेवढी ती फर्स्ट आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।